अधिकार रक्षणासाठी सज्ज, कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध या घोषवाक्याला अनुसरून जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनाचे वतीने सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून आपल्या 5 मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे या मागण्यांना घेऊन काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। अमरावती स्थित पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग परिसर स्थित सिंचन सेवा भवन इमारत परिसरात एकत्रित होत यावेळी जलसंपदा विभाग, मृद व जल संधारण विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संघटनेशी निगडीत सहकारी यावेळी सर्व शक्तींनीशी एकवटले असल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। असहकार आंदोलन, कामबंद आंदोलन, बेमुदत आंदोलन अशा 3 टप्प्यात हे आंदोलन केले जात आहे। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अमरावतीचे वतीने संघटनेचे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष अशोक विठ्ठलराव डहाळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभरात सदर आंदोलन केले जात असल्याचे सांगित यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत आपला आवाज बुलंद केला होता। चौथा वेतन आयोगापासूनची वेतनत्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे व पदोन्नतीचे साखळी कमी करणे, सर्वांनाच जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे, गोदावरी महामंडळास स्वायत्त करत असताना वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत करणे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपाच्या प्रतीक्षासूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे, जिल्हा परिषद मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे समावेशन मृद व जलसंधारण विभागामध्ये करणे बाबत आदी 5 मागण्यांना घेऊन हा एल्गार पुकारण्यात आला आहे। यह तो एक झाकी है मांगे पूरी होने तक लढाई बाकी है क्या आविर्भावात सर्व सहकाऱ्यांनी आपली वज्रमूठ अधिकाधिकपणे मजबूत करून राज्य शासन व जिल्हा प्रशासनाला आपल्या सामूहिक ऐक्याचा परिचय आंदोलकांनी करून दिल्याचे दृश्य यादरम्यान दिसून आले। या आंदोलनात राज्य कार्यकारिणीचे सदस्य सचिन भालेकर, जिल्हा पालक कार्याध्यक्ष राहुल भोयर, जिल्हा अध्यक्ष सूरज चावरे, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव गवळी, जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती नीता गोरटे चिंचे, उपाध्यक्ष सागर तायडे, खजिनदार धर्मेश तायडे, सचिव पांडुरंग शिंगाडे, सहसचिव संतोष हाडसे, समन्वयक सुधीर लाडघरे, संघटन प्रमुख अतुल खरड, प्रसिद्धी प्रमुख दीपक चव्हाण, मुख्य सल्लागार निलेश धाकडे आदी सहित संघटनेचे अन्य सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सर्व विभागातील लिपिक संवर्गाच्या 4थ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी। यासोबतच अन्य मागण्यांची पूर्तता होईस्तव हा लढा अविरतपणे सुरू राहणार आहे, अशी भूमिका स्पष्ट करीत यावेळी संघटनेचे पदाधिकारी राहुल भोयर तसेच श्रीमती नीता गोरटे चिंचे यांनी दिली प्रतिक्रिया। जय महाराष्ट्र। मी नीता गोरटे, कनिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग। आम्ही येथे सर्वजण आज सोमवार दिनांक 23 तारखेला एकत्र याच्यासाठी जमलो आहे की 16 तारखेपासून आम्ही शासनाकडे निवेदन सादर केलेले आहे की वेतन त्रुटीबाबत आम्ही लेखणी बंद आंदोलन केलेले आहे 16 तारखेपासून, पण शासन स्तरावर त्याबाबत अजिबात दखल घेतली गेलेली नाही आहे। आज 23 तारीख आली पण शासनानं कुठला सहानुभूतीपूर्वक निर्णय सांगितलेला नाही आणखी, आणि आता अधिवेशन सुद्धा सुरू होतोय। तर आम्ही सगळेजण इथे सिंचन सेवा भवन इथे सगळ्या इरिगेशनचे लोक जमा झालो। आमच्या मागणीसाठी हा लढा आम्ही स्वतःहून करत आहोत। महाराष्ट्र संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे। यावेळेस आम्हाला एक उत्तम असं नेतृत्व लाभलं, जे पूर्वी आमच्या लिपिक वर्गीय संघटनेचं दखल घेतले जात नव्हते। अशोक डहाळे साहेबांनी आम्हाला सगळ्या लिपिक वर्गीयांना एकत्र केलं, आमच्या हक्काबद्दल न्यायाबद्दल आमच्या जागरूकता निर्माण केली। त्यांच्या क्षेत्राखाली आज आम्ही येथे सगळं न्यायिक मागणीसाठी जमलेलो आहोत। समान न्याय शासनाकडून कुठल्याच आयोगात मिळालेला नाही आहे। 4थ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गांवर अत्याचार झालेला आहे। त्रुटीबाबत वारंवार निवेदनं सादर करण्यात आले, छोटे मोठे मोर्चे सुद्धा काढण्यात आले। प्रत्येक वेळेस फूट पाडून शासनाने तोडो आणि फोडो ही नीती आखली आणि आम्हाला सगळ्यांना वेगळं वेगळं केलं आणि आमच्या मागण्या कुठल्याच म्हणजे मागण्याच पूर्ण होऊ दिलं नाही।
आणि सांगताना खेदजनक बाब अशी की सांगताना असं सांगितलं जाते की लिपिक वर्गीय हे मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे यांच्याबाबत विचार होणे शक्य नाही. परंतु जर शासनाचा पूर्ण आकृतीबंधाचा विचार केला तर केवळ 40% लिपिक वर्गीय आहे आणि 60% ही तांत्रिक वर्गीय आहेत. पण तांत्रिक वर्गीयांना बक्षीस समिती असो, खुल्लर समिती असो, खंड 2 असो, याच्यामध्ये त्यांना वारंवार वाढ मिळाली आहे, त्यामुळे त्यांची कुंठितता होत नाही. परंतु लिपिक वर्गीयांवर कुठल्याच समितीने असा विचार केलेला नाही, फेरविचारसुद्धा केलेला नाही आहे. साधा हे पण काही देताना शासन नुसतं समित्या आखतो आणि त्या समितीचे अहवाल कधीच पोचत नाही आणि संघटनेत फूट पाडून राजकारण केलं जातं. तर शासनाकडे अशी विनंती आहे की हा पाठीचा कणा म्हणता तुम्ही लिपिक वर्गीय, आणि विदाऊट लिपिक कुठलंच कामकाज पॉसिबल नाही आहे. कारण जो खालून डाटा जातो वरपर्यंत तो एक संघटित करणारा हा लिपिकच असतो. तेव्हा लिपिकाच्या वेतन श्रेणीबद्दल विचार व्हावा आणि ही वेतनातली कुंठितता दूर व्हावी अशी शासनाला एक पुनश्च विनंती आणि या असहकार आंदोलना थ्रू निवेदन पण देत आहे. नमस्कार, मी राहुल भोयर, जलसंपदा विभाग अमरावती. आज आम्ही या सर्वत्र एकत्रित आलेलो आहे. शासनाला वारंवार निवेदन दिले आहे या कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीकरिता. 4थ्या वेतन आयोगापासून या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. हा लिपिक संवर्ग 4थ्या वेतन आयोगामध्ये भांडारपाल, शिक्षक, ग्रामसेवक, महसूल तलाठी या सगळ्यांचे एकत्र होते. पण वारंवार जेव्हा केव्हा या लिपिकावर किंवा आयोगाची रचना होत असते त्यावेळेस या लिपिकाला डावलल्या जाते आणि आम्ही या वेतन त्रुटीच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी वारंवार शासनाला निवेदनं दिलेली आहेत, शासनाकडे मागणी केलेली आहे. शासनाला निवेदन देताना 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आम्ही असहकार आंदोलन पुकारलेला होता. परंतु आमच्या या असहकार आंदोलनाचा शासनाने कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. म्हणून आज आम्हाला इथं सर्वांना एकत्र येऊन शासनाच्या आज लेखनिबंध आंदोलन आम्हाला करण्यासाठी भाग पडत आहे. त्यामुळे शासनाला आम्ही अजून पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या या वेतन त्रुटीची मागणी दूर करण्यात यावी. तसेच जोपर्यंत आमची ही मागणी वेतन त्रुटीची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असाच लढा देत राहू. पदोन्नतीची साखळी कमी झालीच पाहिजे. पदोन्नतीची साखळी कमी झालीच पाहिजे. पदोन्नतीची साखळी कमी झालीच पाहिजे. एकच मिशन जुनी पेन्शन. एकच मिशन जुनी पेन्शन. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर